मागील काही वर्षापासून नाशिक जिल्हा बारी समाज मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्ह्यातील तसेच परिसरातील बारी समाजाला एकत्र करून नाशिकमध्ये भव्य असे बारी समाजाचे स्नेहसंमेलन भरवण्यात येते। यावर्षी एकनाथराव बारी आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने भव्य असं स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। या स्नेहसंमेलनाला अनेक मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्यानं होती। यावेळी आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या मंडळाच्या वतीने करण्यात आला। बारी समाजातील परिचय मेळाव्याचे आयोजक प्रल्हादराव दातार यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती। मंडळाच्या वतीने त्यांना समाजभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला। तसेच यावेळी या कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार हा सुद्धा आयोजक मंडळाने केला। मान्य रमेशजी बेराड, नगरसेविका छायाताई देवांग, या कार्यक्रमाचे अध्यक्ष काचुरे सर आदींचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष एकनाथराव बारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला। रुपलाल महाराजांची सुंदर अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या कलाकारांसुद्धा सत्कार यावेळेस या ठिकाणी करण्यात आला। यावेळी आयोजक एकनाथराव बारी यांनी संचलन केले। त्यानंतर या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांपैकी उपस्थितांनी सुद्धा समाजातील उपस्थितांना मार्गदर्शन केले। जे नेतृत्व असतं किंवा जे महत्त्वाचे की वोटर्स आपल्या समाजाचे असतात, उदाहरणार्थ मी सांगेन कातुरे सर असतील, त्याचबरोबर श्रीकृष्ण ढगे असतील, आमच्या देवश्रीताई बारी असतील, सुरेश बारी असेल, त्याचबरोबर प्रीतम काटोले असेल, हे सर्व मान्यवर हे समाजाचे छोटेसे घटक जरी असतील पण आमच्यासाठी ते खूप महत्त्वाचे होते। त्यांनी खूप चांगलं सहकार्य आम्हाला यावेळेच्या निवडणुकीत केलं आणि खऱ्या अर्थानं एक पारिवारिक गुणांबद्ध यांच्याशी आमचे आहे, त्यामुळे नेहमीच त्यांचं सहकार्य आम्हाला आतापर्यंत मिळत आलेलं आहे। आणि याही वेळेस त्यांनी जे सहकार्य केलं, सर्व समाजाने जे सहकार्य केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते। स्वागत करतो, सुस्वागत। आमदार मॅडमांचा सत्कार वैशालीताई मदत करतील। विलासजी बारी, त्याचबरोबर डॉक्टर काशीनाथजी कातुरे, राजेंद्रजी खरपे, एकनाथजी बारी, प्रल्हादजी दातार
आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जयश्रीताई बारी, उपस्थित सगळ्यात माझ्या महिला भगिनी आणि बंधूंनो, आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते. दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण एकत्र येऊन सगळेजण एक कार्यक्रम आणि मेळाव्याचं आयोजन इथे करत असतो. बरेच लांबून लोक इथे आलेले आहेत. आज सगळ्यांचं मतदारसंघात मी मनापासून स्वागत करते. तर समाजाच्या वतीने हा एक खूप चांगला प्रयत्न आहे की आपल्या सगळ्यांना एकत्र आणल्यामुळे आपल्या प्रत्येकाचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तेव्हा एकमेकांमध्ये संवाद घडवून त्यातनं मार्ग निश्चितच निघत असतो. आणि त्यामुळे हा जो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवला त्याबद्दल समाजाच्या सर्व इथे जे कोणी कमिटी असतील त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते. आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, अभिमानाचा आहे, गर्वाचा आहे आणि तेवढ्याच आनंदाचाही आहे. आणि ही सुट्टी सुद्धा असते. 26 जानेवारी म्हटल्यावर अनेक जण ट्रिपला निघून जातात, पिकनिकला जातात, परंतु आपण सगळेजण एकमेकांना भेटायच्या ओढीने इथे एकत्र येतात आणि आपल्या सगळ्यांची इज्जतच करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. आज भारत देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना आताच मेहनतीने लिहिली आणि त्या घटनेच्या नुसार आपला देश आज आपला कारभार सुरू आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल्यामुळे आपण प्रत्येक जण न्यायाने हक्काने सर्वजण समान आहोत आणि एक देश चालवण्याकरता आपल्याला जी घटना पाहिजे होती ती खरं तर आदर्श अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली होती. आज मी आमच्या सगळ्याच महिला भगिनी ज्या आहेत त्याचबरोबर आपले बांधवही आहेत, मी एकच सांगेन की बारी समाज हा नाशिकमध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि आताच आमच्या काही निवडणुकाही संपन्न झाला. आताच आमच्या नवीन निवडून आलेल्या नगरसेविका त्याच्याही इच्छा आहे. त्यामुळे यश इथे नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. परंतु समाजातील प्रत्येक घडामोडीमध्ये तुमचं खूप मोठं योगदान असतं, तुमचं नेहमी सहभाग असतो. आजची जी निवडणूक संपन्न झाली विधानसभेची 2024ची, तिथे सुद्धा मला एक लेखी पत्र आपल्या समाजाच्या वतीने दिलेलं होतं की आम्ही सर्व समाज मिळून आपल्या विधानसभेसाठी आम्ही पाठिंबा देतो आहोत. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की महाराष्ट्रात प्रथम मतदान म्हणजे जास्त झालं ते मला 70,000चं मताधिक्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. त्या मतदारसंघात काम करत साक्षीदार न्यूजसाठी श्रीकृष्ण ढगे, नाशिक.